पाहुनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना, करू तिची प्रार्थना. शुभं करोति म्हणा मुलांनो, शुभं करोति म्हणा. शुभं करोति कल्याणं, शुभं करोति कल्याणं. दिव्या दिव्या रे दीपद्वार, तानी कुंडलमूर्तिहा. दिव्यास पाहुण नमस्कार हा, रिवाज आहे जुना, रिवाज आहे जुना. शुभं करोति म्हणा मुलांनो, शुभं करोति म्हणा. शुभं करोति कल्याणं, शुभं करोति कल्याणं. चला प्रेयर फिनिश, प्रेयर फिनिश. विदिशाला खजूर जे आहेत ना ते या मुठीत उचलून या बाउलमध्ये टाकायला सांगणार आहे मी, कारण की हे बऱ्यापैकी आपल्या मुठीमध्ये येतात ना, आणि नरम असल्यामुळे ते त्याची ग्रिप्स पण चांगली मिळते हातामध्ये, आणि वजनाने पण हलके असतात. त्याच्यामुळे आज मी विदिशाकडून हे म्हटलं खजूर मुठीत भरून हे याच्यामध्ये बाउलमध्ये टाकावे. घे विदिशा. हां चला हे घे घे. कसे येतात हातामध्ये. हां काय खजूर आहे ना, कसं टेक्स्चर यायचं, सॉफ्ट सॉफ्ट. कसं हाताला लागतं विधी, चिकट ना. हां चला हे घे. त्याचा स्मेल पण गोड गोड होतो माहिती तुला विदिशा. घे बरं घे. हां घे, तुझ्या मुठीत घे. हां स्मेल बघ कसं आहे बघ. सकाळी तू खाते ना हे सकाळी विदिशा, नरम नरम खजूर. तुला किती आवडतात ना हे गोड गोड. पकड पकड. आपल्या मुलांची ग्रिप्स कशी आहे त्यानुसार आपण वस्तू घ्यायच्या, घरातल्याच घ्यायच्या. आता विदिशा कशी ग्रिप्स तिच्या बोटांची थोडी कमी असल्यामुळे तिला उचलायला हलक्या, हाताला सॉफ्ट, ह्या पद्धतीचे मी म्हणजे गोष्टी घेऊन तिच्याकडून करून घेत असते. किती किती येतात तुझ्या हातामध्ये विदिशा, किती येतात हे खजूर. 4-4 5-5 येत आहेत ना. हां आता आपण याच्यामध्ये टाकते बरं का विदिशा. बघ हे जे बाऊल आहे ना, हे बघ हे जे बाऊल आहे याच्यामध्ये सगळे टाकते विदिशा. हां आता हे ताटामध्ये बघ किती सारे आहेत बघ विदू. आपल्याला हे सगळं संपवायचे ना, हे सगळे याच्यातून भरून उचलून त्यात टाकायचे. ये पकड 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 पकड, लवकर लवकर तू करायचं काम तुला हे विदिशा. घे. हां तुला मी पहिले हेल्प करते कसं पकडायचं ते. घे आणि हाता तुझ्या. टच कर हे असं नाही करायचं, सोडायची नाही ग्रिप्स, धरायची पकडत सगळं. ग्रिप्स कशी तयार होणार विदिशा आपली. मग म्हणजे
आले बघ हातामध्ये. किती आले तुझ्या हातामध्ये? माझ्या हातातून किती आहे? आणि एक टाकले, जास्त आलेत ना. घे घे, पकड पकड. हां पकड. टाक. तिला माझ्या हातातून घ्यायला ते सोपं पडतं, जवळच्या जवळ होतं ना ते. हां जवळच्या जवळ. मग आता आपल्याला हे फिनिश करायचे का? थोडेसे झालेत नाही त्यामध्ये. घे घे घे. अरे वा वा, तुझ्या मस्त त्याच्या मोठ्यामधून उचलून थोडेसेच राहिले आता. हे बघ, घे घे घे. आता बसून पण नाही वाटत कंप्लीट ना. टाकलं मग काही ना बाऊल. घे घे घे, पकड पकड पकड. हां अरे वा, टाक 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 खाली. घे, दोनच राहिले बघ. हां घे. हां घे 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 घे. आता मग काय आहे का विदिशा? काय आहे याच्यामध्ये? अरे बापरे, सगळं टाकलं ना विदिशाने याच्यातलं, सगळं टाकलं. खजूर सगळे फिनिश केले. या पद्धतीची ॲक्टिव्हिटी मी आम्ही विदिशाकडून घेतली. खजूर उचलणे आणि दुसऱ्या बाउलमध्ये टाकणे यांनी बऱ्यापैकी हाताला एक ते नरम नरम स्पर्श जो असतो ना वस्तूंचा, तो तिला त्याचं ज्ञान होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते उचलून दुसऱ्या बाउलमध्ये ठेवणे, हे सुद्धा मुलांना आपण सांगू शकतो याच्यामधनं. तर या पद्धतीने आम्ही कंप्लीट केलेली आहे खजूर उचलून दुसऱ्या बाउलमध्ये टाकणे.